गोदावरीला आलेल्या पुराचा मोठा फटका रामसेतू पुलाला बसलाय। पुलावरचा सिमेंटचा स्लॅब पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। पुराच्या पाण्यामुळे रामसेतू पुलाला तडे गेले। रामसेतू पुलाच्या लोखंडी रेलिंग्स देखील वाहून गेल्या। आहे रामकुंडाच्या पुढच्या भागामध्ये हा रामसेतू पूल आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं गोदावरीच्या पुरामुळे या सगळ्या पुलाची सुरक्षितता आता धोक्यात आलेली आहे। ठिकठिकाणी मोठ्या भेगा या ठिकाणी या पुलाला पडलेल्या बघायला मिळतील। जो सिमेंटचा स्लॅब आहे या पुलावर टाकण्यात आलेला तो देखील पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे आणि या दृश्यांमध्ये मी तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीने मोठमोठ्या भेगा ज्या आहेत त्या या ठिकाणी पुलाला पडलेल्या बघायला मिळतील की अगदी खालून वेगानं वाहून जाणारं पाणी देखील या भेगांमधून आपण बघू शकतो। अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती गोदावरीला आलेल्या पुरामुळे झालेली आहे। ज्या लोखंडी रेलिंग्स आहेत सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेल्या त्या लोखंडी रेलिंग्स देखील या ठिकाणी या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर पूर्णपणे वाहून गेलेल्या बघायला मिळतील। माझ्या दुसऱ्या बाजूला ह्या ज्या रेलिंग्स या ठिकाणी खरं तर सुरक्षिततेसाठी लावण्यात येतात त्या रेलिंग्स ज्या आहेत त्या पूर्णपणे गोदावरीच्या पुराचं पाणी काल खरं तर या रामसेतू पुलावरून अतिशय वेगाने वाहत होतं आणि हा पूल देखील काल गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेला होता आणि त्यामुळे सुरक्षिततेसाठी असणाऱ्या ज्या रेलिंग्स आहेत त्या देखील या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आपल्याला बघायला मिळतील। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आपण पाहू शकतोय पुराचा फटका रामसेतूला देखील बसलाय। रेलिंग्स वाहून गेलेले आहेत त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील सध्या यामुळे समोर येतोय। त्यामुळे या पुलावरून वाहतूक कशी करायची असा प्रश्न देखील आता सध्या उद्भवलाय। ही दृश्य आहेत नाशिक मधली रामसेतूला तडे गेल्याची ही दृश्य। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।